रेकॉर्डिंगचा आवाज आल्यावर प्रेझेंटी मार्क करा सगळ्यांनी. डन. Yes, everyone is done with their presentee marking, right? Okay. So today we are going to start with your lesson number 3 of civics. Okay. आपण आज नागरिक शास्त्राचा तुमचा तिसरा धडा शिकणार आहोत. Already we have completed your 2 lessons and third lessons we are going to start today. See. In the last chapter we learn about the union legislature, which included the structure and functioning of the parliament. In this chapter we are going to study the union executive. बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण आपली पार्लमेंट, आपली संसद कशा प्रकारे कार्य करते, कोण कोण असतं संसदेतले, जे लोक आहेत, जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांची नेमणूक कशी होते, कोण असतं, कशा प्रकारे कार्यकाळ चालतो, हे सगळं आपण पाहिलं होतं. येस येस. तर आपण आज पाहणार आहोत केंद्रीय कार्यकारी मंडळाबद्दल. ओके. सी, that is the union executive structure of the union government. जे काही संघ शासन आहे, ज्याला युनियन गव्हर्नमेंटला संघ शासन असं म्हणतात मराठीमध्ये, मग त्याचं स्ट्रक्चर म्हणजे त्याची रचना कशी असते ते आपण पाहणार आहोत. The union government means the central government. The union government is made up of the following constituent. युनियन गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासन. ओके. म्हणजेच संघ शासन म्हणजेच काय, केंद्र शासन. आणि त्यामध्ये खालील कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात. बघा, पहिला आहे प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, त्यानंतर लेजिस्लेचर कायदेमंडळ, एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ. Legislature is divided into two parts, that is Lok Sabha and Rajya Sabha, and executive then follows Prime Minister and Council of Minister, प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ. ओके. Yes. Now you know that the legislature, executive and judiciary are the three organs of the state and that they work for the welfare of the people. आपण पाहिलंच होतं की लेजिस्लेचर म्हणजे कायदेमंडळ, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ आणि ज्युडिशियरी म्हणजे न्यायमंडळ, हे काय आहेत, आपल्या शासन व्यवस्थेच्या 3 शाखा आहेत, 3 ब्रांचेस आहेत, 3 ऑर्गन्स आहेत आणि ते काय करत असतात, जनतेच्या कल्याणासाठी काम करतात. हे आपण मागच्या 2 लेसन मध्ये पाहिलं आहे. In a parliamentary system, the executive is part of the legislature and is responsible to the legislature. बघा, मग पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये, संसदीय शासन पद्धतीमध्ये जे लेजिस्लेचर आहे, कार्यकारी मंडळ आहे, ते कायदेमंडळाचा भाग असते आणि ते कायदेमंडळाला जबाबदार सुद्धा असते. When we learn about the executive, it is important for us to understand who are included in executive. Then what are the constitutional provisions relating to executive, and what is the process of policy making for public welfare. मग आता जेव्हा आपण कार्यकारी मंडळाचा अभ्यास करतोय, तेव्हा आपल्याला त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश असतो, आपल्या संविधानात त्या बाबतीच्या कोणत्या तरतुदी, कोणते धोरणं केलेले आहेत, कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, त्यानंतर कार्यकारी मंडळ लोकांच्या हितासाठी जे काम करते त्याचं जी काही आखणी आहे ती कशा प्रकारे केली जाते, हे सगळं आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. India's union executive comprises of the president, prime minister and the council of minister. So हमारे जो भारत का यूनियन एग्जीक्यूटिव है, भारत का जो केंद्रीय शासन पद्धति है, उसमें कौन कौन आता है, प्रेसिडेंट दैट इज राष्ट्रपति, देन प्राइम मिनिस्टर दैट इज प्रधानमंत्री, एंड काउंसिल ऑफ मिनिस्टर मतलब जो भी और मंत्री होते हैं वो, ज्याला मराठीमध्ये आपण मंत्रिमंडळ असं म्हणतो. ओके. So one by one we are going to learn all of them. President मतलब राष्ट्रपति. According to the provision in the Constitution of India, President is the supreme head of the state. भारत के संविधान के अनुसार जो राष्ट्रपति है वो सबसे बड़ा राष्ट्र प्रमुख होता है. ओके. भारताच्या संविधानातील ज्या तरतुदी आहेत त्याच्यानुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च म्हणजे सगळ्यात
उंच पदावर असणारे राष्ट्रप्रमुख आहेत. The office of the president has the highest honor and prestige and it represents the Republic of India. मग राष्ट्रपतींचं पद हे खूप सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं मानलं जातं. त्यामुळे भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व राष्ट्रपती करत असतात. ओके, उनका जो पद है वो बहुत ही सम्मानीय और प्रतिष्ठापूर्ण माना जाता है, इसलिए हमारी जो जनता है, भारत की जो जनता है, उनका प्रतिनिधित्व राष्ट्रपति करते हैं. All executive powers of the state are vested in the president by the constitution. संविधानाने काय केलेलं आहे? कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या हाती दिलेली आहे. The government carries out its function in the name of the president. हमारा जो गवर्नमेंट है वो अपना काम प्रेसिडेंट के नाम के आधार पर करता है. ओके, देशाचा आपला जो कारभार आहे तो सगळा कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालत असतो. However, in reality, the Prime Minister and the Council of Ministers run the government. पण प्रत्यक्षात राज्य कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. उनके नाम पर हमारा कारभार चलता है, लेकिन इन द रियालिटी प्रत्यक्षात काय असतं? प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ सगळा राज्यकारभार करत असतो. ओके, हु इज अवर प्राईम मिनिस्टर? राईट इट इन अ चॅट बॉक्स. हु इज अवर प्राईम मिनिस्टर? प्राईम मिनिस्टर कोण आहेत आपले? प्रधानमंत्री. ओके, अँड हु इज द प्रेसिडेंट? राष्ट्रपती कोण आहेत? ओके, सो सी अजून पण म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो? आता आपण पाहतोच ना, आप लोग देखते हो अभी कि जो भी कुछ चल रहा है अभी तक, जो भी सुविधाएं आती है, जो भी चेंजेस होता है, उनके पीछे कौन होता है? हम सब बोलते हैं ना, मोदी सरकार है, मोदी सरकार ने ये किया वो किया. इसका मतलब है राष्ट्रपति का सिर्फ नाम है, राष्ट्रपति के नाम के ऊपर राज्य कारभार चलता है, ऐसे सिर्फ संविधान में कहा गया है. लेकिन इन रियलिटी में क्या होता है? जो भी हमारे जो भी प्राइम मिनिस्टर होते हैं और उनसे रिलेटेड जो भी मंत्री होते हैं, वो ये सारा कामकाज देखते हैं. ओके, therefore the president is a nominal and constitutional head, whereas the prime minister is the executive head. म्हणूनच राष्ट्रपती काय असतात? नामधारी आणि संविधानात्मक प्रमुख. पण प्रधानमंत्री हे काय आहेत? कार्यकारी प्रमुख आहेत. ओके, अंडरस्टूड अबाउट प्रेसिडेंट? प्रेसिडेंटचे हक्क काय असतात? त्यानंतर कोण आहेत ते नक्की? त्यांना कोणती पदवी दिलेली आहे? सगळं समजलंय प्रेसिडेंट बद्दल? सांगा. येस. ओके, नेक्स्ट इज इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट. मग या राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते? हाउ वो उन्हें कैसे इलेक्ट किया जाता है? देखिए, the president is indirectly elected by the people of India. The common people do not vote in the election of the president. He is elected by directly elected representative of the central and state legislature. The group of these parliamentarians and members of the state legislatures is known as the electoral college. देखिए, प्रेसिडेंट को इनडायरेक्टली इलेक्ट किया जाता है. इसका मतलब क्या है? हम प्रेसिडेंट का जब इलेक्शन होता है तब हम वोट नहीं कर सकते. जो हमारे सर्वसामान्य जो जनता है वो वोट नहीं कर सकती. म्हणजेच काय, राष्ट्रपतींची निवड ही भारताच्या जनतेकडून इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षरित्या होते आणि सर्वसामान्य मतदार निवडून देत नाहीत त्यांना. तर कसं होतं मग त्यांची निवडणूक कशी होते? सर्वसामान्य मतदारांनी निवडलेले संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य यांच्याकडून राष्ट्रपतीची निवड केली जाते. ओके, जो भी कॉमन पीपल है उन्होंने जो सदस्य नॉमिनेट किए हुए हैं या फिर उनको इलेक्ट किया हुआ है, वो इलेक्टेड सदस्य क्या करते हैं? राष्ट्रपति को चुनते हैं. आणि त्यानंतर ओके, सी आफ्टर दैट and the group of these parliamentarians and member of the state legislature is known as the electoral college.
इलेक्टोरल कॉलेज ज्याला मराठीमध्ये निर्वाचन मंडळ असं म्हणतात. ओके, बघा. मग हे संसदेचे सदस्य आणि विधानसभेचे सदस्य हे एकत्र येतात, त्यांना आपण इलेक्टोरल कॉलेज असं म्हणतो. दी टेन्युअर ऑफ द प्रेसिडेंट इज 5 years. राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. The person contesting the presidential election should be an Indian citizen whose age should be at least 35 years. जो भी प्रेसिडेंट का, राष्ट्रपति का इलेक्शन लड़ना चाहता है वह व्यक्ति भारतीय होना जरूरी है और उसके एज के 35 years कंप्लीट होना बहुत जरूरी है. The person elected to the position of the president has to take an oath while accepting the post. जब वो राष्ट्रपति पद के लिए इलेक्ट हो चुका होता है तो वो अपना पद स्वीकारते वक्त उसको ओथ यानी कि कसम लेनी पड़ती है, त्याला शपथ घ्यावी लागते. The president bears the responsibility of protecting the constitution and ensuring that the government runs as per the constitution. मग ती शपथ कोणती असते की संविधानाचे रक्षण मी करेन आणि संविधानानुसारच देशाचा कारभार होत आहे हे मी पाहे. ओके, वो क्या कसम होती है कि मैं संविधान का प्रोटेक्शन करूंगा और संविधान में लिखे हुए जो चीजें हैं उनके अनुसार ही देश का कामकाज चल रहा है, ये मेरी रिस्पॉन्सिबिलिटी होगी. द प्रेसिडेंट गवर्न्स इन अकॉर्डेंस विथ the advice given by Prime Minister and the Council of Minister. So काय होतं, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ जे सल्ले देतात त्याच्यानुसार राष्ट्रपती आपला राज्यकारभार करत असतात. The responsibility of protecting the constitution is shouldered by the president. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची असते? राष्ट्रपतींवर असते. But if any act of president violates the constitution, then the parliament has the authority to remove the president. पण जर राष्ट्रपतींकडून असं काही वर्तन झालं ज्याच्याने संविधानाचा भंग होत आहे असं जर दिसलं तर संसदेला राष्ट्रपतींना पदावरून काढण्याचा अधिकार आहे. ओके, अगर राष्ट्रपति कुछ ऐसे बर्ताव कर रहे हैं जिसकी वजह से हमारे कॉन्स्टिट्यूशन को हानि पहुंच रही है तो उनको पद से निकाल देने का अधिकार संसद को होता है, पार्लियामेंट को होता है. दिस प्रोसेस इज नोन एज प्रोसेस ऑफ इम्पिचमेंट. या प्रोसेसला महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट असं म्हणतात. एनी वन हाऊस can lay the charge of violation of the constitution and the investigation of charges carried out by the other house. The resolution has to be passed by special 2/3 majority of both houses of parliament. आणि जर राष्ट्रपतींकडून संविधानाचा भंग झाला आहे तर असा आरोप कोणतं तरी एक सभागृह ठरवतं, म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा त्याच्यापैकी एक सभागृह ठरवतं आणि त्यानंतर आरोपांची जे आरोप झालेले आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन पण होणं गरजेचं आहे ना. मग ती चौकशी दुसरं सभागृह करतं. म्हणजे जर राज्यसभेने राष्ट्रपतींवर काही आरोप केलाय तर संसदेचं दुसरं सभागृह म्हणजे लोकसभा काय करणार? सगळी इन्व्हेस्टिगेशन, सगळं चौकशी करणार आणि नंतर टू थर्ड इतकं बहुमत घेतलं जातं. इतका ठराव संमत झाला तर राष्ट्रपतींना पदावरून काढण्यात येतं. ओके, अंडरस्टूड दिस पॉइंट? ये पॉइंट समझ में आया सबको? यस एवरीवन? हरिओम, whenever I am talking in Marathi, do you getting it? Yes, okay, very nice. Okay, now powers and functions of the president. So president के बाद प्रेसिडेंट के पास क्या क्या पावर्स होते हैं और उसका काम क्या है, देखिए. The constitution has entrusted several powers and functions to the president. A few functions are enumerated as follows. संविधानाने राष्ट्रपतींना काही कामं करण्यासाठी दिलेली आहेत, त्यापैकी काही कामं आपण पाहणार आहोत. कुछ कार्य करने के दिए हैं संविधान ने प्रेसिडेंट को, राष्ट्रपति को, तो वो है, फर्स्ट है द प्रेसिडेंट समन्स द मीटिंग ऑफ पार्लियामेंट, प्रोरोग द सेशन ऑफ पार्लियामेंट, सेंड्स मेसेजेस टू बोथ हाउसेस, dissolves the parliament after the tenure is over, even before the tenure gets over. बघा, संसदेचं अधिवेशन बोलवणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याच्या अगोदरच बरखास्त करून टाकणे,
हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात. ओके, संसद का जो भी अधिवेशन है उसको बिठाना, उसको स्थगित करना, संसद के लिए जो भी मैसेजेस है वो भेजना, लोकसभा को बर्खास्त करना, ये सारे अधिकार राष्ट्रपति के पास होते हैं. Bill passed by the Lok Sabha and Rajya Sabha must be signed by the President. Without his signature, the bill cannot be become a law. आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं ना की दोन्ही सभागृह एक बिल पास करतात आणि ते साइन झालं की त्याचा लॉ बनतो, त्याचा नियम बनतो, आपण पाहिलं होतं. सो जो भी बिल लोकसभा या राज्यसभा ने पास किया है उस विधेयक पे अगर राष्ट्रपति का साइन नहीं हुआ तो उस विधेयक का लॉ नहीं बनता है. ओके, President appoints the Prime Minister and other minister on the recommendation of Prime Minister. प्रधानमंत्र्याची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो आणि प्रधानमंत्र्यांनी सुचवल्यानुसार त्या व्यक्तींची जे मंत्रीपद असतं दुसरं ते त्या व्यक्तींना देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. The President appoints the judges of the Supreme Court and the High Court. सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट के जजेस को कौन अपॉइंट करता है? प्रेसिडेंट करता है. The President also appoints the Governor of State, Chief Election Commissioner and other important officers. जो भी हमारे देश के important officers है, देन जो गवर्नर है, राज्यपाल है या फिर चीफ इलेक्शन कमिशनर है, जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची निवड करण्याचं काम राष्ट्रपती करतात. The President is the Commander in Chief of the Armed Forces. Decisions regarding war and peace are made by the President. तुम्ही पाहिलं असेल 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी सारख्या दिवशी, पेट्रिऑटिक दिवशी प्रोग्राम्स होतात आणि त्यावेळी प्रेसिडेंट तिथे हजर असतात. याचा कशासाठी असतात? कारण आपले जे संरक्षक दल आहेत लाईक आर्मी अँड एअर फोर्स अँड नेव्ही यांच्यामध्ये यांचे सगळ्यांचे हेड कोण असतात? राष्ट्रपती. प्रेसिडेंट इन सबके हेड होते हैं. ओके, और युद्ध या फिर पीस, शांतता, इसके रिलेटेड जो भी डिसिजन्स लेने हैं वो प्रेसिडेंट ही लेते. ते सगळे डिसिजन्स, ते सगळे निर्णय राष्ट्रपती घेत असतात. The president has had some judicial powers too. For instance, the president has power to reduce the punishment, grant a respite or commute a sentence to a person, or in special circumstances grant pardons or reprieves on humanitarian ground. बघा, राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकार सुद्धा असतात. जसे एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे किंवा शिक्षेची तीव्रता कमी करणे आणि काही अपवादात्मक परिस्थिती किंवा मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी करणे किंवा रद्द करणे या सगळ्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. President has the power to declare emergency in case of crisis situation arising in the country. There are three kinds of emergencies mentioned in the Constitution: national emergency, state emergency and financial emergency. बघा, देशात जर काही संकटकालीन परिस्थिती आली तर आणीबाणी जाहीर करण्याचा, इमर्जन्सी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. आणि संविधानात या तीन इमरजेंसी, संविधान में हमारे तीन इमरजेंसी दिए गए हैं: नॅशनल इमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी, देन स्टेट इमर्जन्सी, घटक राज्यातील आणीबाणी, आणि फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे आर्थिक आणीबाणी. इन द अब्सेन्स ऑफ द प्रेसिडेंट his functions are carried out by the vice president. The vice president is elected by member of both houses. अगर राष्ट्रपति अनुपस्थित है, उपस्थित नहीं है, तब उनकी कामें कौन करता है? उनके सारे काम कौन करता है? उपराष्ट्रपति करता है. और उस उपराष्ट्रपति को कौन इलेक्ट करता है? दोनों हाउसेस के जो भी मेंबर्स होते हैं, राज्यसभा और लोकसभा के, वो इलेक्ट करते हैं. ओके, यस. प्रेसिडेंट के फंक्शंस, उनका इलेक्शन, सारे बातें समझ में आई आपको? राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते, त्यांना कोणती कार्य करावी लागतात, त्यांचे अधिकार कोणते आहेत, समजलं आहे सगळ्यांना? क्लिअर? नाव आता आपल्याला जायचं आहे प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री. ओके, बघा, प्राईम मिनिस्टर अँड द काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. द प्रेसिडेंट इज अ कॉन्स्टिट्यूशनल हेड. हाउएवर, in reality, his powers are nominal, and the Prime Minister, along with his Council of Ministers, is responsible for the administration. We'll now see the role and functions of the Prime Minister. बघा,
राष्ट्रपती संविधानात्मक प्रमुख असतात, पण त्यांच्या हाती फक्त नावाचीच सत्ता असते. प्रत्यक्षात कार्य कोण करतं? प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. हे आपण आधीच वाचलंय. मग प्रधानमंत्री नक्की काय करतात ते पाहूया आपण. The party which attains a majority in election nominates their leader as a prime minister. निवडणुकीत ज्या पार्टीला सगळ्यात जास्त मते मिळतात, जिस पार्टी को इलेक्शन में बहुत ज्यादा वोट्स मिलते हैं, वो उनके लीडर को प्राइम मिनिस्टर इलेक्ट करते हैं. ओके, प्राइम मिनिस्टर के लिए नॉमिनेट करते हैं. द काउंसिल ऑफ मिनिस्टर इज एन फॉर्म ऑफ ट्रस्टवर्दी कलीग्स फ्रॉम विद इन द पार्टी. The Prime Minister and the Council of Ministers must be member of the Parliament. In case they are not member, they are required to get elected to the Parliament within 6 months of their appointment. बघा, नंतर काय होतं, प्रधानमंत्री काय करतो, त्याच पक्षातील आणि प्रधानमंत्र्याच्या विश्वासातील काही सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतो. हे प्रधानमंत्री आणि हे बाकीचे जे मंत्री आहेत मंत्रिमंडळात घेतलेले, ते संसदेचे पार्लमेंटचे सदस्य असणं खूप गरजेचं आहे. जर ते नसतील तर त्यांनी 6 महिन्याच्या आत संसदेची निवडणूक लढवून त्याचं सदस्यत्व मिळवावं लागतं. द गव्हर्नमेंट इन रियालिटी इज रन बाय द प्राइम मिनिस्टर and the Council of Ministers. This means that the real executive powers are vested in the Prime Minister and Council of Ministers. तो इन द ट्रू सेंस प्रधानमंत्री और उनका जो मंत्रिमंडल है वो ही हमारे देश का कामकाज करता है. इसलिए वास्तव जो सत्ता है वो प्रधानमंत्री एंड उनके जो मिनिस्टर है उनके ही हाथों में रहती है. नाउ फंक्शन ऑफ प्राइम मिनिस्टर, क्या है फंक्शन्स उनके, काय आहेत प्रधानमंत्र्यांची कार्य पहा. The foremost task of the prime minister is to form his council of ministers. While doing this, the prime minister gives priority to trustworthy colleagues while considering their administrative experience, governance skill, efficiency and technical expertise. प्रधानमंत्र्यांचं सगळ्यात पहिलं काम आहे स्वतःचं मंत्रिमंडळ तयार करणे. मग प्रधानमंत्री काय करतात, आपल्या पक्षातील विश्वासू सहकाऱ्यांना एकत्र घेतात, पण त्याचबरोबर ज्यांना जास्त प्रशासकीय अनुभव आहे, राज्यकारभाराचं ज्यांच्याकडे जास्त कौशल्य आहे, जे कार्यक्षम आहेत, यांचा देखील विचार मंत्री निवडताना केला जातो. जो भी एक्सपर्टाइज है उनको भी मंत्री चुनते वक्त उनके बारे में भी सोचा जाता है. After deciding upon the members of the Council of Ministers, the Prime Minister allocates portfolios to them. मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा आहे हे जेव्हा ठरतं तेव्हा प्रधानमंत्री त्यांना खात्यांचं वाटप करतात. मतलब ये शिक्षण मंत्री होगा, ये आरोग्य मंत्री होगा, इस तरह से. ओके. After allocation of portfolios, the Prime Minister has to maintain coordination in the working of various departments, facilitate cooperation amongst the departments, supervise the working of these departments in order to maintain efficacy and efficiency, etc. मग खाते वाटप जेव्हा होतं तेव्हा काय केलं जातं, वेगवेगळ्या कामांमध्ये वेगवेगळी कामे नीट चालली आहेत का, प्रत्येक खात्यांमध्ये परस्परांमध्ये सहकार्य कोऑपरेशन आहे का, हे सगळं पाहणं प्रधानमंत्र्यालाच करावं लागतं. The Prime Minister also has various other responsibilities such as to raise the image of the country in the international arena and work towards achieving a favorable opinion globally, to develop trust among people and to provide strong support to people who are victims of any disaster, etc. आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी लोकांचं मत आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात प्रधानमंत्र्याला. त्यानंतर देशातील जनतेला जर एखाद्या भागातील जनतेला आपत्तीला फेस करावा लागला असेल, कोई भी डिजास्टर हुआ है अगर लोगों के साथ, तो उनके साथ पूरी तरह से पूरी निष्ठा से खड़े रहने की भूमिका प्रधानमंत्री निभाता है. ओके. Yes, got the functions of Prime Minister then? प्रधानमंत्र्यांची कार्य समजलीत का? Yes, everyone? Okay. Now, function of Council of Minister. मंत्रिमंडळात जे मंत्री असतात त्यांचं काम काय आहे बघा. In a parliamentary form of government, the Council of Ministers
takes initiative in the process of law making. The scheme, policy plans, etc. are drafted and discussed and then introduced in the House. The Council of Ministers discusses important questions before making a decision. बघा, संसदीय शासन पद्धती आहे आपली, त्यामध्ये मंत्रिमंडळ काय करतात, जे कायदे निर्माण होतात उसमें वो इनिशिएट करते हैं, इनिशियल लेते हैं, ओके, इनिशिएटिव लेते हैं. तो वो क्या करते हैं, उसके लिए उसका जो भी पॉलिसी तैयार करनी है उसका एक प्लान बनाते हैं, एक ड्राफ्ट बनाते हैं और वो संसद के सभागृह में सबके सामने लाया जाता है. ओके, और उससे उसमें जो इम्पोर्टेंट क्वेश्चन अराइज होते हैं उस पे डिस्कशन किया जाता है और उसके ऊपर एक फाइनल डिसीजन लिया जाता है. सेकेंड, एजुकेशन, एग्रीकल्चर, इंडस्ट्री, हेल्थ, फॉरेन रिलेशंस अमong others are subjects upon which the Council of Ministers has to decide specific policies or direction of work. बघा, शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार या विषयांवर देखील एक निश्चित धोरण किंवा कार्य करण्याची दिशा त्यांना ठरवावी लागते. The parliament needs to be taken into confidence about the policy decisions taken by the government. Therefore, the ministers of respective department lay their policy plans in the house to bring about a discussion on it. बघा, मग मंत्रिमंडळाने जे धोरण ठरवलं आहे त्याबाबत मंत्रिमंडळाला संसदेला स्वतःच्या विश्वासात घ्यावं लागतं. म्हणून मंत्रिमंडळातील मंत्री काय करतात, आपापल्या खात्याचं धोरण संसदेत मांडतात, त्यावर चर्चा घडवतात आणि नंतर संसदेकडून जी गोष्ट त्यांना मंजूर करून घ्यायची आहे ती मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात. Implementation of policy is a foremost responsibility of the Council of Ministers. Once the Parliament approves the law, the Council of Ministers implements them. बघा, मग जे मंत्रिमंडळाची सगळ्यात मुख्य जबाबदारी काय असते, जे धोरण झालं आहे तयार त्याची अंमलबजावणी करणे म्हणजे ते कार्यात आणणे. मग संसदेने धोरणांना किंवा कायद्यांचे जे प्रस्ताव आहेत त्यांना जर मान्यता दिली तर मंत्रिमंडळ काय करते, त्याची अंमलबजावणी करते, मतलब उनको वो एक्ट में लाती है. ओके, नेक्स्ट, हाउ डज द पार्लमेंट कीप अ चेक ओव्हर एक्झिक्युटिव्ह. संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण कसं ठेवते. बघा, in a parliamentary system of government, the legislature tries to keep control over the executive, that is the Council of Ministers. The control is exercised in the law-making or policy-making process, implementation of policy, and even after that, a few ways of exercising control are. बघा, संसदीय शासन पद्धतीत काय केलं जातं, मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते, संसद, पार्लमेंट. ओके, मग कायद्यांची किंवा धोरणांची निर्मिती करणे, त्याला ऍक्ट मध्ये आणणे आणि नंतरच्या काळात देखील संसद, पार्लमेंट ही मंत्रिमंडळावर, एक्झिक्युटिव्ह वर नियंत्रण ठेवत असते. एनी प्रॉब्लेम, एनीवन whose mic was on? See, now ओके, सो कशा प्रकारे कंट्रोल ठेवते संसद, पहा. डिस्कशन्स अँड डिबेट्स, चर्चा आणि विचार विनिमय. पहा, debate and discussion among the member of the house are an integral part of the law making process. These debates and discussions help the members to scrutinize the policy proposals and laws and point out the shortcomings. These discussions are essential for creation of healthy laws. बघा, चर्चा केली जाते, कायदा निर्मितीच्या दरम्यान संसद काय करते, संसद सदस्य एकमेकांच्या चर्चा करतात आणि विचार विनिमय करतात आणि त्यानंतर मंत्रिमंडळाला त्यांनी जे धोरण केलं आहे त्याच्यातल्या, त्या धोरणातल्या किंवा कायद्यातल्या जे काही शॉर्टकमिंग किंवा त्रुटी असतात त्या दाखवून देतात आणि कायदा निर्दोष होण्यासाठी या त्रुटी दाखवून देणे खूप गरजेचं असतं. देन नेक्स्ट इज क्वेश्चन आवर. ड्युरिंग पार्लमेंटरी सेशन द
proceeding of the house begin with questions asked by the member of the house. The concerned ministers are supposed to give satisfactory answer to the question. आपने देखा होगा न्यूज पे वगैरह, जब पार्लियामेंट का सब दिखाते हैं, जो स्पीकर होता है वो आगे रहता है और सारे लोग नीचे से उसको सवाल पूछते रहते हैं. यस. सो जब ये संसद का पार्लियामेंट का सेशन चालू रहता है, तब जो भी काम शुरू होने से पहले संसद सदस्य क्या करते हैं, क्वेश्चंस पूछते. ओके. द कंसर्न मिनिस्टर आर सपोज टू गिव सेटिस्फैक्टरी आंसर टू दिस सेशन. और जिस मिनिस्टर के डिपार्टमेंट से रिलेटेड क्वेश्चन है, उससे रिलेटेड जो मिनिस्टर है उसको उस क्वेश्चन का आंसर देना कंपल्सरी होता है. ओके. क्वेश्चन आवर is one of the most effective ways of keeping a check over the council of minister. मग प्रश्नोत्तरे करणे हा एकदम प्रभावी मार्ग आहे, कारण त्या मंत्र्याला नक्की काय चाललं आहे ते माहिती आहे की नाही हे प्रश्नोत्तरांतूनच समजतं. ड्यूरिंग क्वेश्चन आवर मेंबर्स क्रिटिसाइज द गव्हर्नमेंट अँड आस्क क्वेश्चन्स ऑन व्हेरियस इश्यूज. Sometimes when a member is not satisfied with the answer of the minister, arguments takes place. Occasionally, members walk out of the house or enter into the well of the house and give slogans to record their protest. बघा, कधी कधी काय होतं, जर मंत्र्यांनी उत्तर दिलं आणि मंत्र्याच्या उत्तराने संसदेतील सदस्य समाधानी नाही झाले, तर वाद निर्माण होतात. शासनावर टीका करणे, वेगवेगळ्या समस्यांवर प्रश्न मांडणे, या गोष्टी चालूच असतात. मग हे वाद निर्माण झाल्यावर आपला निषेध व्यक्त करण्यासाठी संसद सदस्य सभेचा त्याग करून बाहेर निघून जातात किंवा स्लोगन, घोषणा देत सभागृहाच्या मध्यवर्ती ठिकाणी जमा होतात. ओके. थर्ड इज 0 hour. बघा, ड्यूरिंग द पार्लियामेंटरी सेशन द पिरियड अराउंड 12 noon is called 0 hour. During this period any question of public importance can be raised and discussed. 0 hourला शून्य प्रहर म्हटलं जातं. यामध्ये काय होतं, अधिवेशनाच्या काळातील दुपारी 12चा जी वेळ असते, दुपारी 12ची, त्याला 0 hour असं म्हणतात. यावेळी सार्वजनिक दृष्ट्या आणि कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणता येऊ शकते. नेक्स्ट इज नो कॉन्फिडन्स मोशन, अविश्वासाचा ठराव. बघा, this one of the most effective way to keep a check on the council of minister. The government stays in power till it enjoys the support of majority in Lok Sabha. If members of parliament withdraw the support, it may lead to the loss of majority and government cannot stay in power. बघा, अविश्वासाचा ठराव म्हणजे काय असतं, मंत्रिमंडळावर नियंत्रण, कंट्रोल कोण ठेवतं, संसद ठेवते. बरोबर. लोकसभेत जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत सरकार कार्य करू शकते. जर संसदेतील सदस्यांनी स्वतःचे जे मेंबर आहेत ते काढून टाकले तर कोणताही मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही. म्हणजेच इफ द मेंबर of parliament withdraw the support, it may lead to loss of majority and the government cannot stay in power. The member of the house can move no confidence motion by simply expressing we do not have confidence in the government. If the motion is passed with majority support, then council of minister had to resign. बघा, जर लोकसभेच्या संसद सदस्यांनी असं सांगितलं की आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही, ओके, तब अविश्वास का जो ठराव है वो मंजूर किया जाता है. और अगर वो ज्यादा है, मेजॉरिटी है, तो जो काउन्सिल ऑफ मिनिस्टर है उसको रिझाईन करना पडता है. जर बहुमत झालं आणि ते संमत झालं तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. There is an extensive bureaucracy that works under executive. We will study this bureaucracy in the 6th chapter. आता हे कार्यकारी मंडळ, या कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली मोठी नोकरशाही आहे. खूप लोक काम करतात आणि त्या स्ट्रक्चरचा अभ्यास आपण 6th लेसन मध्ये करणार आहोत. सो यू गॉट दिस लेसन व्हेरी क्लिअरली. इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आपण जे न्यूजला बघतो, काय चाललं आहे, कोण काय करतं, ते आता आपल्याला समजलं या लेसन मधून. येस. चला, क्वेश्चन आन्सर नाव. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ऑप्शन and rewrite the statement. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. In India, the executive power is vested in president, prime minister, speaker. भारतातील कार्यकारी सत्ता टिंबटिंब यांच्याकडे असते. एक्झिक्युटिव्ह पॉवर, कार्यकारी सत्ता. Yes, what will be the answer?
President will be the answer. I think president has the constitutional power, right? Here they have asked the executive power. Executive power विचारलाय ना आपल्याला. Let us check. Let us check. Okay, okay, good. It's president. Okay, म्हणजेच राष्ट्रपती. Next is the tenure of the president is of dash dash years. राष्ट्रपतीचा कार्यकाल टिंब वर्षांचा असतो. कितने साल का होता है? 5 साल. Yes. Next. The Council of Minister is led by the dash dash. मंत्रिमंडळाचं नेतृत्व टिंब करतात. Council of Minister कौन करता है? Prime Minister. Yes. Okay. The President, the Prime Minister, the Council of Minister are called the dash dash. Executive. Executive म्हणजेच कार्यकारी मंडळ. Okay. During the parliamentary session, the period around 12 noon is called as 0 hour. 0 hour. Good. शून्य प्रहर 0 hour. Okay, answer in brief. Enumerate the functions of the Council of Minister. Council of Minister चे काय काय Electoral Wait, Hariom, do not directly put on your mic. Raise your hand or write your name in the chat box. And enumerate करना है, brief answer देना है आपको, okay? Yes, Hariom, put on your mic now. Electoral College. This much only? Yes, Mansi? Yes, teacher. Question is enumerate the functions of Council of Ministers. Yes. The functions of the Council of Ministers are as follows. The Council of Ministers takes initiative uh, in the process of lawmaking by drafting the bills or proposals. It introduces and discusses the bills and proposals in the House. It introduces bills on various subjects like education, agriculture, industry, health, foreign relations, etc. in the Parliament. It conducts discussion on them and tries to get them approved by the Parliament. It also takes the responsibility of implementing the policies approved by the Parliament. Okay. आयुष, तू सांगणार का मराठीमध्ये मंत्रिमंडळाची कार्य? Yes, Ayush, will you? No, ma'am. Okay, fine. Yes, next question is, how does the parliament keep a control? Okay, keep check on executive. संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते? Okay, Nidhi? Yes, ma'am. The Parliament keep a check on the executive in the following way. The bills proposals presented by the Council of Ministers are discussed in the Parliament. This discussion and debates help the member to scrutinize the bills and point out the shortcoming and help in creation of healthy laws. During parliamentary session, the proceeding of the House begin with the question asked by the member of the House. The concerned ministers are expected to give a satisfactory answer to this question. During the parliament session, the period around 12 noon is called as 0 hour. 0 house. During this period, any 0 hour was right. 0 hour. During this period, any question of public importance can be raised and discussed. The parliament was passed a no confidence motion on the executive. If the motion is passed with a majority support, then it has to resign. Okay. Next is functions of president. Tell me functions of president. राष्ट्रपतींची कार्य. Functions of president of India.
Yes, Hariom. Yes, miss. Declare emergency during crisis. Summon and prorogue the season of parliament. Dissolve the Lok Sabha before its tenure get over. Appoint chief for defense force. Sign the bill approved by the parliament. Appoint judge of high court and supreme court. Appoint governor and chief election officer. Appoint the prime minister and council of minister. Yes, good. And what are the functions of Prime Minister? Anyone? प्राईम मिनिस्टरचे काय काम आहेत? येस मानसी. Functions of the functions of the prime minister are to select the trustworthy and efficient colleagues as minister who have administrative experience, governance skills, efficiency, and technical expertise, to allocate portfolios departments to them, to maintain coordination in the working of various departments, to supervise over the working of various departments in order to maintain efficiency and efficiency, to chair all the meetings of the council of minister, to lead the council of minister, to provide strong support to the people during disaster, Okay. and to build and rise the image of the country in the world and work towards creating a favorable option towards the country. Yes, very nice. Okay, here we have completed our lesson and question answers also. Have you got it very clearly? Each and everything you got very clearly? Let me know. Yes, anyone has any doubt? Any doubts, anyone? No? Okay. So we are going to stop over here, okay, as we have completed our whole lesson and the question answers also. If you are having your exams, आज मी तुम्हाला होमवर्क देणार नाही, ओके. तुमचे एक्झाम्स आहेत, सो डू दॅट स्टडी. ह्या जेव्हा एक्झाम संपतील तेव्हा लेट मी नो. आय विल अपलोड द क्वेश्चन ऑन युअर गुगल क्लासरूम and then you can do it. Okay. Yes. Okay. So bye bye. You can leave now. Bye, Bye Miss. Thank bye. you. Bye, miss. Welcome. Welcome. Bye bye. Bye, miss. Bye.